श्री स्वामी समर्थ. उद्याच्या चंद्रग्रहणात कोणी कोणते नियम पाळावेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर गर्भवती महिलांनी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बाहेर जाऊ नये, झोप टाळावी, धारदार वस्तू वापरू नयेत, उदाहरणार्थ सुया, चाकू, चंद्राकडे पाहू नये, नामस्मरण मंत्र जप करावा, पोटावर हात ठेवून शांत बसावं. दुसरं म्हणजे लहान मुले, तर लहान मुलांनी या ग्रहणात काय करायचं नाहीये, तर हे ग्रहण पाहू नये, अन्न खाऊ नये आणि या लहान मुलांनी झोपेत ठेवणे उत्तम आहे. मन शांत ठेवावे. आध्यात्मिक साधक भक्त म्हणजे या सर्वांनी देवपूजा, आरती, नैवेद्य टाळावा, मंदिरात जाणे टाळावे, जप, ध्यान, नामस्मरण करावे आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून पूजा करावी. सामान्य लोकांनी अन्न बनवू नये व खाऊ नये. वाद, राग, नकारात्मक बोलणे टाळावे, झोप टाळावी, सकारात्मक विचार ठेवावे. ग्रहणानंतर अन्न शुद्ध करूनच वापरावे. अन्नाबाबत नियम: जर ग्रहण सुरू होण्याआधी अन्नात तुळस, कुश ठेवला तर त्या अन्नाला काहीही बाधा होऊ शकत नाही. ग्रहण काळात अन्न खाऊ नये आणि सामान्य माणसाने ग्रहण संपल्यावर अन्न पुन्हा गरम करूनच वापरावे. ग्रहण संपल्यानंतर पूर्ण स्नान करावे, घरात गंगाजल शिंपडावे, देवपूजा व मंत्र जप करावा, मनात नवीन सकारात्मक संकल्प करावा. थोडक्यात चंद्रग्रहण म्हणजे केवळ खगोलीय घटना नाही आहे, तर तो आत्मशुद्धीचा आणि अंतर्मुख होण्याचा काळ आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल. असे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. धन्यवाद.